चलो सो काय कळलं तुम्हाला? प्रो मेरिस्टेम कळलं. हा, प्रो मेरिस्टेमनी काय केलं आता? व्हॉट इट फॉर्म? प्रायमरी मेरिस्टेम. ओके, प्रायमरी मेरिस्टेमचं आपण काय म्हटलं? ओरिजिन इज व्हॉट? प्रो मेरिस्टेम. प्रो मेरिस्टेम. आणि ह्याने काय केलं? इट हॅज फॉर्म प्रायमरी परमनंट टिश्यू. ओके, आता ज्या काही असेल कुठल्या प्रायमरी परमनंट टिश्यू आपण बघू, पण त्याने फॉर्म केलं प्रायमरी परमनंट टिश्यू. आता प्रायमरी परमनंट टिश्यू कशा झाल्यात? आपण तर म्हटलं की मेरिस्टेम हे अनडिफरन्शिएटेड, हो की नाही? मग ह्याने प्रायमरी मेरिस्टेम, प्रायमरी परमनंट टिश्यू प्रो मेरिस्टेम पासनं किंवा ह्या प्रायमरी मेरिस्टेम पासनं प्रायमरी परमनंट टिश्यू कशा फॉर्म झाल्या हे तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा सांगते. So this primary permanent tissue formed by the process of differentiation. आता मी तुम्हाला इथे 3 गोष्टी सांगणार आहे. काय काय सांगणार आहे मी? बघा, लक्षात घ्या. कळतंय का तुम्हाला? डिफरन्शिएशन एक सांगणार आहे, त्याच्यानंतर डी डिफरन्शिएशन एक सांगणार आहे, आणि रीडिफरन्शिएशन. ह्या 3 टर्मिनॉलॉजी मी इथे तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येतात. डिफरन्शिएशन कळलं? कळलं का? काय झालं? प्रायमरी मेरिस्टेम फॉर्म झाला. प्रायमरी मेरिस्टेम पासून आता परमनंट टिश्यूज तयार झाले. कोणत्या टिश्यू? प्रायमरी परमनंट टिश्यू. मग व्हॉट वी सेड, प्रायमरी परमनंट टिश्यू, आपण मागचं जर तुम्ही बघितलं तर आपण परमनंट टिश्यू मध्ये काय लिहिलं होतं? डिफरन्शिएटेड अँड इनकपेबल ऑफ डिव्हिजन, असं आपण लिहिलं होतं ना त्या चार्ट मध्ये क्लासिफिकेशनच्या. So now from primary tissue, primary permanent tissue has been formed. Now by which process? By the process of differentiation. म्हणजे हे प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिफरन्शिएट व्हायला लागल्या and that has been converted into primary permanent tissue. Is that clear? Yes, ma'am. Yes. आता काय झालं? आता पुन्हा लिहित चला. आता काय झालं? प्रायमरी परमनंट टिश्यू स्टार्टेड डिव्हायडिंग अगेन. स्टार्टेड डिव्हायडिंग अगेन. आता डिव्हायडिंग कपॅसिटी आली म्हणजे त्या काय झाल्या? त्या कुठल्या टिश्यू झाल्या? मेरिस्टेमॅटिक टिश्यू झाल्या. गेटिंग इट? डिव्हाइड. आता ह्या तर परमनंट होत्या म्हणजे ह्याने डिव्हिजन नको करायला, ओके नाही? परमनंट म्हणजे त्यांच्यामध्ये डिव्हिजन होणार नाही. पण आता ह्या तर परत डिव्हाइड करायला लागल्या, राईट? परत डिव्हाइड करायला लागल्या म्हणजे त्या काय झाल्या? मेरिस्टेमॅटिक झाल्या. ओके, started dividing again, and this process is called as de-differentiation. This process is de-differentiation. Primary permanent tissue started dividing again is de-differentiation. आणि मग ह्या डी डिफरन्शिएशन झाल्या म्हणजे ह्यांनी नेक्स्ट कॅटेगरी, आता सी कॅटेगरी म्हणू आपण, कारण प्रायमरी बी कॅटेगरी होती, प्रायमॉर्डियल ए कॅटेगरी होती, प्रो मेरिस्टेम ए कॅटेगरी होती, प्रो मेरिस्टेम, मग प्रायमरी मेरिस्टेम, आणि आता ही सी कॅटेगरी जी आहे, दिस इज अ नाव सेकंडरी मेरिस्टेम. मग कुठून फॉर्म झाला हा सेकंडरी मेरिस्टेम? हाऊ इट हॅज बीन फॉर्म? de-differentiation. So this has been originated by प्राइमरी परमानेंट टिश्यू के डी-डिफरेंशिएशन से बना प्राइमरी परमानेंट टिश्यू जो कि अभी डी-डिफरेंशिएटेड हो गए, उन्होंने बनाया ये सेकेंडरी मेरिस्टेम. इज दैट क्लियर? Yes, ma'am. ओके, नाउ ये सेकेंडरी मेरिस्टेम डिवाइड करेगा वापिस से. सेकेंडरी मेरिस्टेम किससे फॉर्म हुआ? डी डिफरेंशिएशन से.
Now this secondary meristem will divide again. This divide again by the process which is called as redifferentiation to form क्या? Secondary permanent tissue. एवढं जरी आज कळलं ना तर फार झालं. कळलं ना सगळं? मग आपण एक सगळ्यांना कळलं का तिकडे ऑनलाईन वाले? प्रथमेश आज इकडे ऑफलाईन आहे. मला वाटतं जरा काय फरक आहे सांग तू प्रथमेश, ऑनलाईन आणि ऑफलाईन काय बरं वाटतं? इथे जास्त कळतंय ना, आणि लिहा म्हणते मग लिहावंच लागते कंपल्सरी, पण कळतंय व्यवस्थित. ऑनलाईन पेक्षा इकडे कळतंय. ओके. यामिनी येते पण यामिनी आज का नाही आली? आय डोंट नो. यामिनी आर यू देअर? नाही. सो ज्यांना कळायचा प्रॉब्लेम असेल, आय होप यू स्टार्ट कमिंग ऑफलाईन. देर विल बी द ट्रिमेंडस इम्प्रुव्हमेंट इन युअर स्कोर. आय एम व्हेरी मच शुअर. सी मला हे नाही म्हणायचं की ज्या मुलांनी नीट केलं ना तर त्यांनी नीट घरी बसून पण व्यवस्थित केलं. सो इट डिपेंड अपॉन यू. आय मीन द टॉपर विच आय एम हॅव्हिंग इज 635 आणि कम्प्लीट ऑनलाईन होते. दोन्ही वर्ष ऑनलाईन, जवळपास 1.5 वर्ष ऑनलाईन, पण त्यांनी हे मिळवले 635. सो जर तुम्ही डिसाईड केलं तर मिळवू पण शकता. पण जो इथे बसून करायचा फील आहे ना, त्यांना काही चॉईस नव्हता, त्याच्यामुळे ते होतं डोक्यात की मला हेच करायला लागणार. पण आता इथे बसून जो फील आहे ना तो वेगळा आहे. अग्रीड ना? सो स्टार्ट कमिंग. ठीक आहे. माझा काहीच फायदा नाही. इनफॅक्ट मला हे ऑनलाईन बरं आहे. म्हणजे माझा जर विचार केला तर दिस इज बेटर. तुम्ही तिकडे काही करा, हो की नाही? माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपली. शिकवलं, टेस्ट लावून दिले ऑनलाईन की आय एम डन. तर मला तर खूप फायदा आहे, पण तुमचा फायदा होत नाही म्हणून मला आवडत नाही. ऑल राईट, चलो आपण आता जर तुम्हाला ह्या 3 प्रोसेस कळल्या का? डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन. कळलं की नाही कळलं? येस मॅम, कळलं. चल मी इथे फ्लो शीट लिहिते. ओके. सो प्रो मेरिस्टेम, प्रो मेरिस्टेमने काय फॉर्म केलं? प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी नाही, प्रायमरी प्रो पासून प्रायमरी कसं झालं? व्हॉट वॉज अ प्रोसेस हियर? इथे डिफरन्सिएशन झालंच नाही. हा पण मेरिस्टेम होता, हा पण मेरिस्टेम. सिंपल सेल डिव्हिजन झाल्या ह्याच्या सेलच्या. सो इट इज सिंपल. प्रोसेस कुठली होती? मायटॉसिस. मायटॉसिस झाला आणि प्रायमरी मेरिस्टेम तयार झाली. प्रायमरी मेरिस्टेमने काय फॉर्म केलं? प्रायमरी परमनंट टिश्यू. एक्झॅक्टली, प्रायमरी परमनंट टिश्यू. एक्झॅक्टली. नाउ हियर बाय डिफरन्सिएशन. प्रायमरी परमनंट टिश्यूने काय तयार केलं? सेकंडरी मेरिस्टेम. सेकंडरी मेरिस्टेम बाय डिफरन्सिएशन. व्हेरी गुड, बाय डिफरन्सिएशन. आणि सेकंडरी मेरिस्टेमने काय केलं? सेकंडरी परमनंट टिश्यू बाय द प्रोसेस रिडिफरन्सिएशन. आणि सेकंडरी परमनंट टिश्यूचं पुढे काय झालं? सेकंडरी ग्रोथ. आता सेकंडरी ग्रोथ म्हटलं तर कुठली झाली? गो बॅक टू आपला पहिला चार्ट. परमनंट लॅटरल, इंटरकॅलरी. त्याच्यापैकी सेकंडरी ग्रोथ कोण आहे? लॅटरल. काय केलं त्यांनी? गर्थ वाढवली, हो की नाही? सो आय होप हे तुम्हाला कळलं. सिक्वेन्स ही कळली, लिहून ठेवा. दिस इज अ सिक्वेन्स. आणि प्रत्येक वेळेस काय प्रोसेस झाली? सो इट इज अ मायटॉसिस, डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन
रिडिफरन्सिएशन. मायटोसिसचं तुम्हाला माहिती होतं सगळ्यांना. डिफरन्सिएशन, डिडिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन. क्लिअर? ओके, shall we move to the next? Yes, ma'am. Yeah. Yes, ma'am. सो प्रायमरी परमनंट टिश्यू, परत इथे अजून एक सिंपल लिहिते, पीएमटी इज अ प्रायमरी परमनंट टिश्यू, सॉरी प्रायमॉर्डियल टिश्यू म्हणा. प्रायमॉर्डियल मेरिस्टेमॅटिक टिश्यू is getting converted into PPT, not my PPT, it is a primary permanent tissue. Primordial meristem or promeristem, this is PMT, is a promeristem. Promeristem is getting converted into PPT by the process. नाही, आता इथे सांगा ना, प्रायमरी परमनंट झाला म्हणजे आपण इथे काय लिहायला पाहिजे? एक्झॅक्टली, आपण मग एक वन स्टेप आपण खाल्ली ना मधली, इथून आपण डायरेक्ट इथे आलो, इथे आलो. So the process, major process is differentiation. This PPT is getting converted into SMT. What is SMT? मग इथे काय लिहायला पाहिजे? नाही, इथे de-differentiation. Here I'll write de-differentiation. बघा कळतंय का? नाही कळलं तर पुन्हा सांगेल. SMT is now converted into SPT. हा, मग इथे काय लिहायला पाहिजे? Redifferentiation. Redifferentiation. है ना? Is this clear? Yes. Yes, ma'am. नाव आपण काय म्हटलं? पहिल्यांदा जो चार्ट होता, that is a classification of apical meristem based on the location. हा, हे काय क्लासिफिकेशन होतं? क्लासिफिकेशन ऑफ दिस बेस्ड अपॉन द ओरिजिन, हो ना? दिस वॉज द फर्स्ट क्लासिफिकेशन. सेकंड क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू बेस्ड अपॉन द लोकेशन, आणि त्याच्यामध्ये आपण 3 बघितले, अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल, राईट? त्याच्यातनं आपण हे 2 काय म्हटलं? येस, नाव यू गॉट. आणि हे समजून सांगण्यासाठी मी इकडे गेले. क्लिअर? हा, आणि हे लॅटरल जे आहे ते सेकंडरी. सो दिस इज अ सेकंडरी. हे लक्षात ठेवा. हो, प्रायमरी कुठल्या आणि सेकंडरी. मेरिस्टेमॅटिक म्हटलं की तुम्ही प्रायमरीज म्हणता, आणि ऍक्टिव्हली डिवाइडेड म्हणून ते प्रायमरीज डोक्यात फिट असतात. पण ह्याच्यामधलं डिफरन्सिएशन हे तुम्ही तुमच्या 10वीच्या लेवलला पण होते हे सगळं. तिथे प्रायमरी म्हटलं असं, कुठलाही म्हटलं असं चाललं असतं, इथे नाही चालणार. राईट? इज दॅट क्लिअर? Yes, ma'am. चलो, मग आपण आता परत विल गो बॅक टू पीपीटी. काय पीपीटी म्हणतो? पीपीटी मध्ये हे सगळं नव्हतं. सो टिश्यू तुम्हाला माहिती आहे. ओके, so plant tissue now based upon the origin, which type of cells are being formed? They are meristematic tissue and the permanent tissue. So go back in your chart and now we'll just classify the permanent tissue and we'll stop. ठीक आहे, पहिल्याच दिवशी खूप टॉक्सिक नको व्हायला. काय मॅम, आम्ही एवढं दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करून आलो आणि तुम्ही टॉक्सिक केला म्हणून, असं नको म्हणायला. हो ना प्रथमेश? आणि ते तर मी ऑफलाईन आलो मॅम, आज घरी तरी थोडा टाइमपास करून आलो असते. नाही ना असं? चालेल. अरे वा, वंडरफुल. सो परमनंट, सॉरी काय, आपण हे प्लांट टिश्यू आहे. दिस इज नॉट अ परमनंट टिश्यू, दिस इज अ प्लांट टिश्यू. येस, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट. तो मेरिस्टेमॅटिक आपण क्लासिफाय केलं ऍज पर युअर एनसीईआरटी, पण मग ते प्रायमरी आणि सेकंडरी समजून घेण्यासाठी आपण बॅक गेलो. सो दिस आर 3: अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. नाव द परमनंट टिश्यू. बघा हा, परमनंट टिश्यूचं क्लासिफिकेशन. इट इज इंटू 2: सिंपल, येस, अँड कॉम्प्लेक्स. सिंपल अँड कॉम्प्लेक्स. आता सिंपल का? Why simple? Because it is made up of only one cell.
made up of one cell is simple. हो नाही, कॉम्प्लेक्स आपण असं वेगळंच लक्षात ठेवूया. ओके, हा जर एकाच सेलचा बनलेला आहे तर ऑब्व्हियसली हा काय असेल, मेडअप ऑफ, काय लिहाल इथे, एक्झॅक्टली Two मेडअप, or more cells. येस मोर दॅन, नाही हा पण मल्टीसेल्युलर आहे. टिश्यू आहे ना, आपण टिश्यू म्हणतो म्हणजे ती मल्टीसेल, पण मग ह्याच्यात एकच एक टाईपची सेल आहे. ते कॉम्प्लेक्स काय काय, मेडअप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ सेल, राईट. सिंपल, सगळ्यांना माहिती. बोला तुम्ही तुमच्या स्कूल लेवलला, वेदर एनी काइंड ऑफ बोर्ड, सगळे बोर्ड इक्वल लेवलला जवळपास आहेत. सो 3 टाइप्स. मी एक जर सांगितलं तर नेक्स्ट यू कॅन टेल मी. येस, दिस इज अ पॅरेन्काइमा, दिस इज वाया. येस, कोलेनकाइमा, एक्झॅक्टली, अँड स्क्लेरेनकाइमा. थोडाफार 10वीचा अभ्यास केला असेल तर नक्की आठवेल. 7वीत पण होतो. आणि कॉम्प्लेक्स सांगा, फर्दर इंटू 2 टाइप्स, सगळ्यांना माहिती आहे. आय एम व्हेरी शुअर, 1000% शुअर. एक्झॅक्टली, झायलेम अँड फ्लोएम. So this is xylem and phloem. So transport water and mineral. Mineral xylem मध्ये ठेवा, phloem मध्ये घालू नका. From where to where? Yes, from root to other parts of the plant. Root to other parts. So वरच्या डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन. आणि फ्लोएम, हा, सो कसं होईल, कुठून कुठे, आपण ह्याला ट्रान्सपोर्ट म्हणतो बघा, ह्याला आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो. आणि ह्याला आपण ट्रान्सलोकेट म्हणतो. ट्रान्सलोकेट, ट्रान्सलोकेट व्हॉट, प्रिपेअर्ड फूड, फूड फ्रॉम, एक्झॅक्टली, लीव्स टू different parts. डिफरंट अदर पार्ट्स. म्हणून हे बाय डायरेक्शन, वरती पण जात आहे फूड आणि खाली पण येत आहे, जिथे गरज आहे तिथे सगळीकडे जात. सो ट्रान्सलोकेट होतं म्हणतो. सो बाय डायरेक्शन, आणि हा युनि डायरेक्शन. ओके, आता ह्याच्यातलं छोटे छोटे डिफरन्स इथे आपण लिहू. सी, ह्याच्यामध्ये सेल्स कसे आहेत, दीज आर द लिव्हिंग सेल्स. लिव्हिंग सेल्स विथ thin cell wall. Okay, living cell with thin cell wall. Parenchyma is also living cell with thick cell wall at corner. फक्त कॉर्नरला, म्हणजे हे जे सेल्स आहेत हे थिकन झालेत फक्त त्याच्या कॉर्नर कॉर्नर. Okay, so at corners. आणि sclerenchyma, dead cells. Dead cells. Dead cells with thick cell wall. Thick cell wall. आपण त्याचे डिटेल. So these are all the permanent tissue that we are going to study. And we have already done with this meristematic tissue. Clear है बच्चा पार्टी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so now you have to differentiate between these 3. कुठले? Apical, intercalary and lateral. तिघांमधलं डिफरन्सिएशन सांगा बरं, चला फटाफट. अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. येस, या. सो रूट टिप, हा, रूट टिप, या, शूट टिप आणि इवन ऍक्झिलरी बड.
ऍक्झिलरी बर्ड म्हणजे कुठे? इथे जे आहे ऍक्झिल वर आलेला इथला बर्ड, तिथे पण हा प्रेझेंट आहे. इंटरकॅलरी नाही, मी ते लोकेशन सांगितलं, पण Nodes. प्रेझेंट ऑलमोस्ट पॅरलल टू लॉंग ऍक्सिस ऑफ द प्लांट. म्हणजे हा जो आहे हा लॉंग ऍक्सिस, इथे पॅरलल छूटे हुए अपाइकल के सेल, हा पॅरलल टू लॉंग ऍक्सिस, आणि लॅटरल at the base of Base of leaves and internodes. या नाही, बार्क मध्ये म्हणून ती बार्क फॉर्म होते ह्या टिश्यू मध्ये. पुढे काय सांगणार बोला? primary and secondary. Yeah, it increases length, it also increases length, it increases Breadth. girth, है ना? This is primary, this is also primary, what? Meristematic, and this is secondary. Secondary meristem. Okay. Now here the cell differentiate into the permanent tissue. इथे जर आणखीन पुढे सांगितलं तर सेल डिफरन्शिएट्स इनटू कॅम्बियम, काय आहे ते उद्या सांगेल, अँड कॉर्क कॅम्बियम. लिहून ठेवा, सेल डिफरन्शिएट इनटू परमनंट टिश्यू, सेल डिफरन्शिएट इनटू कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम, अँड हियर अगेन द सेल डिफरन्शिएट इनटू परमनंट टिश्यू. Cell differentiate into permanent tissue. Yes, that's all. With this classification of plant tissue, basically आपण त्याचं इथे तेच फोकस करणार, plant tissues. All right. Few more points we'll discuss tomorrow about the meristematic tissue. आणि पुन्हा सांगते, हा टॉपिक म्हणजे लर्निंग पार्ट. So very few memory, very few logical sense. Major is a memory sense.